नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत या ठिकाणी जिथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय संकुल असं या संकुला बोललं जातं आणि या संकुलाचं उद्घाटन मात्र थाटामाटात करण्यात आलं। त्यावेळी मला वाटतं एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी येऊन हे उद्घाटन केलं होतं। मात्र जे इमारत स्मार्ट झाल्या त्यातले अधिकारी खऱ्या अर्थानं स्मार्ट झाले का हे बघणं गरजेचं आहे। तर तुम्ही पाहिलं की इथं शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात अडचण आहे। मी अगोदर आदल्या बातमीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इमारती झाल्या, मोठमोठ्या इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असा नाही, त्या इमारतीही जोपासता सुद्धा आलं पाहिजे। या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या नावाला सुद्धा थोडंसं कुठं ना कुठंतरी गालबोट लागल्यासारखं या ठिकाणी दिसते, कारण शेतकरी इथले नाराज आहेत। हे सगळं जे चालले ते इथल्या शेतकऱ्यांसाठी चाललंय। कोट्यावधीचा निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करायचा चाललाय, मात्र त्याच शेतकरी इथं आल्यानंतर तो संतुष्ट होत नाही। इथले अधिकारी भरमसाठ पैसा पगार भरमसाठ घेऊन सुद्धा इथले अधिकारी त्या पद्धतीनं काम करतायत का, तर ते तसं इथं दिसून येत नाही। हा तुम्हाला मी आता इथं उभं राहून दाखवलं, तुम्हाला आतली जी परिस्थिती आहे ती सुद्धा मी तुम्हाला कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्या मागून तुम्ही दाखवू शकता की कशा पद्धतीने या इथं म्हणजे आपण फ्रंटला जिथं येतो तिथं कशा पद्धतीनं धुळीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। तुम्ही इकडे सुद्धा विनंती करतो की कॅमेरामॅनला मी विनंती करतो, बघू शकता की स्वच्छता ही इथल्या अधिकाऱ्यांना मला वाटते माहीतच नसेल की काय स्वच्छता आहे ते। माझ्या मागून या, मी तुम्हाला अजून सुद्धा दाखवतो परिस्थिती काय आहे ती, की इथं आत सुद्धा तुम्ही पाहू शकता। हळूहळू या तुम्ही हळूहळू आला म्हणजे तर कॅमेराचं व्यवस्थित कैद होईल की कशा पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता आहे। ही स्वच्छता पाहून जर इथल्या अधिकाऱ्यांना तुम्ही किती मार्क द्याल हा सगळ्यात मोठा संभ्रमाचा विषय आहे। तुम्ही स्वच्छता बघतायच। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्याने आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं बाथरूमची सुद्धा अवस्था आहे। मी विनंती करतो की तुम्ही माझ्या धुळीचं बघा, इकडे सगळीकडे धुळच आहे। ही धूळ दाखवू शकता तुम्ही, हळूहळू या। तर आता आपण आलो आहे, आता म्हणजे आपण इथं शौचालयाची अवस्था बघू शकता। या ठिकाणी शौचालय आहे, बरोबर आहे। आता कॅमेरामॅननं शौचालय, या शौचालयाची अवस्था तुम्हाला मी आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतोय। कॅमेरामॅनला मी विनंती करतो की आपण यायचं आहे, आपण दाखवायचे। या शौचालयामध्ये कोठेही तिथं लाईटच नाही शौचालयामध्ये। ही अवस्था तुम्ही पाहू शकता शौचालयाची, काय अवस्था आहे शौचालयाची। इकडं पहा, इथं या शौचालयाची अवस्था बघा। या शौचालयाला नळाला पाणीच नाही, मला वाटते एकदम कमी किंचित पाणी येतं इथं। आणि ही ब्रश इथं आहे, हे दाखवा, इथं ब्रश आहे, इथं सगळं आहे, पण ही जी अवस्था आहे का, हे साफ केलं आहे का बघा, कशा पद्धतीनं साफ आहे। संडासची अवस्था बघा तुम्ही, संडासची अवस्था बघा। ह्या अशा पद्धतीनं संडास किती खराब झालेला आहे। इथं स्वच्छता नाही, हे तर आजाराची लक्षणं आहेत। या साईडला सुद्धा तुम्ही दाखवू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छतेचे साम्राज्य, म्हणजे मी विनंती करतो कॅमेरामॅनला तुम्ही वर दाखवायचं आहे की या ठिकाणी कशा पद्धतीनं अवस्था एवढी बेकार आहे या शौचालयाची। इथं शौचालयाला जरी एखाद्या माणसाला लघवीला झालं किंवा इथं यायचं म्हटलं तर इथं येणं शक्य आहे का, कारण इथंच अस्वच्छता एवढी आहे, इथं काय येणार कोण। ही परिस्थिती तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मी अगोदर सांगितलं की स्वच्छताच्या नावाने या कृषी संकुलामध्ये बोंब आहे। ही अशा पद्धतीने ही स्वच्छता, इकडं बघा, हे इथं सगळंच ठेवलेलं आहे इथं हे करून, मग ही स्वच्छता आहे। हे मला वाटतं बियाणे कोणाही आणून ठेवले आहे का काय आहे, बियाणे आहे, इथं गहू आहे, हरभरा आहे, हे असंच इथं सगळं टाकलेलं आहे। ही परिस्थिती जर अशी असेल तर शेतकरी आमचा कसा स्मार्ट होणार। या ठिकाणी हे सगळं असंच उघडं ठेवलेलं आहे, काय आहे हे, काय आहे ते मला सुद्धा काय कळत नाही। किडा मारण्याचं काहीतरी आहे, पण ते असंच पडलेलं आहे। मी विनंती, असंच पडलेलं आहे। तर कशा पद्धतीनं माती परीक्षण आपण म्हणतो, आणि या माती परीक्षण या ज्या हॉलमध्ये सगळीकडे रिकामं पडलेलं आहे। अस्वच्छतेचं प्रमाण इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे। इमारत स्मार्ट झाल्या त्यातले अधिकारी खऱ्या अर्थानं स्मार्ट झाले का हे बघणं गरजेचं आहे। आज आपल्याबरोबर काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत की नेमकं की त्यांना इथं काय अडचणींना सामना करावा लागतो। नमस्कार, मी किसन सावंत, कोयनामाई सेंद्रिय शेतकरी गटाचा अध्यक्ष आहे। तर मला असं सांगायचं आहे
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या संकुलांसाठी भरघोस असं कोट्यवधी निधी देऊन ही इमारत सुसज्ज अशी अवस्थेत बांधली, परंतु त्याची अवस्था आज जर पाहिली तर ती घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे. आणि आमच्यासारखे शेतकरी, खेडेपाड्यातून येणारे शेतकरी हे नेहमी इथं येत असतात, त्यांना बसायला जागा नाही, बसलेल्या खुर्च्या ठेवल्यात, त्याच्यावर एवढे धुळीचं साम्राज्यच असलेलं आहे. संडासची अवस्था, बाथरूमची अवस्था एवढी बिकट झालेली आहे, तर कुठलाही शेतकरी याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा खुर्चीवरती बसू शकत नाही. तर मला एकच या अधिकाऱ्यांना सूचना किंवा माहिती द्यायची आहे की त्यांनी एवढी मोठी इमारत त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी त्याचे कामगार ठेवले पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे. हीच माझ्या शेतकऱ्याच्या वतीनं मला एक सांगायचं आहे. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलन या ठिकाणी उभारले गेले आणि या ठिकाणी अस्वच्छतेचा मोठा प्रभाव आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर इथं पाणीसुद्धा प्यायला नाही. बरोबर. आता सध्या जर आपण आतमध्ये गेलो पाणी मागलं तर पाणीसुद्धा इथं प्यायला नाही. आणि इथं भरघोस असा निधी आणला आहे, मंत्री शंभूराज देसाईंनी भरघोस असा निधी दिला, पण त्या निधीचा खरोखर चांगला उपयोग होतो आहे का? आणि खऱ्या अर्थानं लोकनेते बाळासाहेब देसाईंचं जे नाव आहे ते खऱ्या अर्थानं इथं यशस्वी होतं आहे का? तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय नामदार शंभूराजे देसाई साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या पाटण तालुक्यामध्ये अनेक अशा मोठमोठ्या इमारती उभ्या केल्यात. मग पाटण तालुका बौद्धविषयी ही एवढी मोठी इमारत असेल, लोकनेते बाळासाहेब देसाई बौद्ध कृषी संकुल, त्याचबरोबर वरची कचेरीची वरची इमारत असेल किंवा तालुक्यातल्या अनेक अशा मोठ्या मोठ्या इमारती आहेत त्या सांगण्यासारख्या आहेत. परवाच साहेबांनी मला वाटतं त्यांचा उल्लेख केला कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये. पण आम्ही इथं पाहिलं तर ह्या कृषी संकुलामध्ये जर आलं तर सर्वसामान्य शेतकरी येऊ शकत नाही, कारण जी इमारत एवढ्या मोठ्या थाटामाटात आदरणीय नामदार साहेबांनी उभी केली त्या इमारतीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थापना ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ती व्यवस्थापना त्या पद्धतीची या संकुलामध्ये नाही. आतमध्ये सर्व घाणीचं साम्राज्य आहे. धुळीचं जर पाहिलं तुम्ही आतमध्ये साधं बाथरूममध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, ही अवस्था या कृषी संकुलाची आहे. मग इथले अधिकारी नेमके काय करतात हे आम्हाला कल्पना नाही. एवढे मोठे अधिकारी यावर तुम्हाला बसायला जागा दिल्या, ह्याच्या अगोदरची जर अवस्था बघितली तर संपूर्ण पत्र्याचं शेड होतं आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये अधिकारी थांबत होते. आज एवढं मोठं तुम्हाला शुशुभ अशी इमारत तुम्हाला दिली आहे, तर ह्या इमारतीचं त्यांच्याकडनं ह्या इमारतीचं चांगल्या पद्धतीनं तिचं संगोपन होणं गरजेचं होतं. तसं या ठिकाणी कोणालाही दिसत नाही. या ठिकाणी वेळोवेळी शेतकरी येत असतात, शेतकरी जात असतात, शेतकऱ्यांची कामं असतात. या ठिकाणी एवढं मोठं सभागृह बांधलं आहे. मी आज पहिल्यांदा सभागृह पाहिलं आहे. एवढं मोठं सुसज्ज सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये धुळीचं संपूर्ण साम्राज्य आहे. तिथं तुम्ही त्या खुर्चीवर बसू शकत नाही, एवढी मोठी धूळ आहे. मग मला नेमकं हेच कळत नाही की शासनाकडं याचं प्रयोजन आहे का? कृषी अधिकाऱ्यांनी बाबा 2 अधिकारी नेमावे काय त्या ठिकाणी ह्याचं संगोपन करण्यासाठी, त्यांच्याकडे काय असं काय नियमावली आहे का वरचे? मग माझं तुमच्या माध्यमातून मला सांगावं लागेल की वरती पाटण तालुक्याला कृषी अधिकारी, त्याच्यावरचे जिल्ह्यातले कृषी अधिकारी मेन असतील, अगदी महाराष्ट्र राज्यावर अगदी महाराष्ट्रापर्यंत वरतीपर्यंत या गोष्टी जाव्यात, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडं अगदी मुंबईपर्यंत अगदी मंत्रालयापर्यंत जाव्या की अशा पद्धतीचं जर हे नियोजन असेल आणि या ठिकाणी जरी होत असेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण जबाबदारी ती आमची असते का? आमच्या गावामध्ये जर एखादा विकास केला, रस्त्याचं काम असेल, पाण्याचं काम असेल, एखादं समजा शेततळ्याचं काम असेल, जसं आमच्यावर जबाबदारी आहे ते काम कसं आपण पूर्ण करून घ्यावं ही जबाबदारी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची असते किंवा स्थानिक ग्रामस्थांची असते. तशी ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यांनी त्या जबाबदारीनं तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही ती माननीय नामदार शंभूराज देसाईंकडे मांडायचं काम करा, वरच्या लेवलचे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मांडायचं काम करा. तुम्हाला आहेत ना, मग तुम्ही काय म्हणजे तुम्ही मूग गिळून गप का बसता? तुम्हाला पगार चालू आहे, तुम्हाला शासन देतं आहे ना सर्व. मग इथं शासन देत असताना इथं चांगल्या अधिकाराचा काही कर्मचारी नेमून इथली व्यवस्था करणं हे त्यांचं काम आहे आणि त्याने ते करावं. आणि ही मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचंही मनापासून मी आभार मानतो. तुम्ही इथं आलात आणि तुमच्या माध्यमातून ही आमची जी कळकळ आहे आणि विनंती आहे ही तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तर तुम्ही पाहिलं की इथं शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात अडचण आहे. मी अगोदर आदल्या बातमीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इमारती झाल्या, मोठमोठ्या इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असा नाही, त्या इमारतीही जोपासतासुद्धा आलं पाहिजे. या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या
नावाला सुद्धा थोडंसं कुठं ना कुठंतरी गालबोट लागल्यासारखं या ठिकाणी दिसते, कारण शेतकरी इथले नाराज आहेत. हे सगळं जे चालले ते इथल्या शेतकऱ्यांसाठी चालले. कोट्यावधीचा निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करायचा चालला आहे. मात्र त्याच शेतकरी इथं आल्यानंतर तो संतुष्ट होत नाही. इथले अधिकारी भरमसाठ पैसा पगार भरमसाठ घेऊन सुद्धा इथले अधिकारी त्या पद्धतीनं काम करतायत का, तर ते तसं इथं दिसून येत नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलन ज्या इमारतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निकाल लागायला हवा होता, तिथे आज घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी वर्गाला इथे पाऊल ठेवणेही कठीण झाले आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. या इमारतीसाठी शासनाने लाखो करोड रुपयाचा निधी खर्च केला, पण हा पैसा गेला कुठे? कारण इमारतीचे काम पाहिल्यास ठेकेदाराने केलेल्या बोगस कारभार स्पष्टपणे दिसून येतोय. या इमारतीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे आणि ठेकेदाराच्या मनमानीचे धक्कादायक पुरावे आम्ही पुढच्या भागात समोर आणणार आहोत. त्यासाठी पाहत राहा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणारी बातमी फक्त लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजवर.